नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण जे काही लेक्चर घेतलं म्हणजे पार्श्वभूमीवर जे लेक्चर आपण घेतलेलं आहे, भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती त्यावर एक सरळ साधं लेक्चर आपण घेतलेलं आहे. ते तुम्हाला पाहताही देखील आलेलं असेल आपल्या मुख्य ग्रुपला. आज या भारतीय राज्यघटनेची जी काही पार्श्वभूमी आहे, भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी जी आहे त्या पार्श्वभूमीवरील जवळपास 2011 ते 2023 पूर्व आणि मुख्य जेवढ्या काही आयोगाच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सर्वांमधील प्रश्न आपण घेणार आहोत. म्हणजे एकतर आयोगामध्ये येतं काय किंवा कोणत्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत हे प्रश्न पाहिल्याशिवाय आपल्याला समजत नाही. पार्श्वभूमी या टॉपिकवर काहीच कायदे महत्त्वाचे आहेत. 1909चा कायदा मोर्ले मेंटो कायदा, 1919चा मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड कायदा आणि 1935चा भारत सुधारणा विषयक अधिनियम. असे हे तीनच कायदे कसे आहेत, महत्त्वाचे आहेत, ज्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. अनेक वेळा याच कायद्यावर परत त्यांच्यामधील तरतुदी कोणकोणत्या आहेत यावरच परत प्रश्न असतात. त्यामुळं ते जर कायदे चांगल्या पद्धतीने आपण केले तर आपला आयोगामध्ये मार्क जाणार नाही, 1 मार्क आपल्याला मिळून जाईल. तर जास्त वेळ न घालवता हा पहिला प्रश्न आहे. 2023 डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा 1919च्या कायद्यावर आलेला मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा या कायद्यावर आलेला हा प्रश्न आहे. पहा प्रश्न काय म्हणतो. इसवी सन 1919च्या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या. परंतु हा पूर्व परीक्षा आलेला प्रश्न आहे, आणखी मुख्य झालेला नाही. पहिला आहे, भारत मंत्र्याचे वेतन भारतीय तिजोरीतून द्यावे. पहिलं विधान, भारत मंत्र्याचे वेतन भारतीय तिजोरीमधून देण्यासंबंधीचं वक्तव्य त्यामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जर बघायचं झालं, सेकंड विधान आहे म्हणजे दुसरं विधान आहे, या कायद्याने लोकसेवा आयोगाची स्थापना केली. त्यानंतर इंडिया कौन्सिलचे महत्त्व कमी झालेले पाहायला मिळते. आणि चौथं विधान, या कायद्याने केंद्र व राज्य सरकारच्या विषय सूचीचे विभाजन करण्यात आलेले होते. तर हे बघा, B, C आणि D या 3 विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. 1919च्या कायद्यामध्ये आपण काल देखील पाहिलेलं आहे. आणि हा तर पहिलं जे विधान आहे ते तर चुकीचंच आहे. का, भारत मंत्र्याचे वेतन भारतीय तिजोरीमधून नाही तर इंग्लंडच्या तिजोरीमधून द्यावे. असं का म्हटलं, कारण भारत मंत्री हा लंडन येथे राहून काम करत होता. त्यामुळे त्याच ठिकाणी जर तो असेल तर त्याच आणि संसदेचा तो त्या संसदेमध्ये देखील काम करत होता. त्यामुळं भारत मंत्र्याचं वेतन भारतीय नाही तर इंग्लंडच्या तिजोरीमधून दिलं जावं. त्यानंतर जर बघितलं B नंबरचा जो ऑप्शन आहे, 1919च्या कायद्याने 1926मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. त्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आलेली होती. तिचं नाव आहे ली कमिशन किंवा वाईल्ड काउंटली असं पण म्हणतात. वाईल्ड काउंटली असं पण त्यांचं नाव आहे. ली कमिशन स्थापन करण्यात आलं आणि या ली कमिशनच्या शिफारशीनुसारच केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आणखी आपल्या नोट्समध्ये पण आपण पाहूया आणखी या प्रश्नाचं विश्लेषण काय येईल. हे पहा, आपल्या नोट्समध्ये देखील आपण दिलेलं आहे. हाय कमिशनर पद निर्माण केलेलं होतं. त्यामुळं हाय कमिशनर एक नवीन पद पण या 1919च्याच कायद्यानं निर्माण केलेलं होतं. हे पहा, 1793 पासून भारत मंत्र्याचा जो काही पगार भारताच्या तिजोरीमधून दिला जात होता तो ब्रिटनच्या तिजोरीतून द्यावा किंवा ब्रिटिश तिजोरीमधून द्यावा अशी तरतूद या कायद्यात केली. हाय कमिशनर नवीन पद काढलं, त्यामुळे नंतर इंडिया कौन्सिलचं महत्त्व काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. केंद्रीय स्तरावर प्रथमच 1919च्या कायद्याने द्विगृहीय कायदेमंडळ स्थापन केलं गेलेलं होतं. तर या काही तरतुदी आहेत ज्या की डायरेक्टली परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. मी यावर लेक्चर देखील आपण घेतलेलं आहे, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने बघा आणि या PDF मधील प्रश्न पण चांगल्या पद्धतीने बघा. प्रश्नाकडे परत एकदा वळूया. मग याचं उत्तर काय येणार, मग हे आहे का, पहिलं चुकीचं आहे. पहिलं कारण की भारतीय नाही तर इंग्लंडच्या तिजोरीमधून देण्यासंबंधीची तरतूद त्यामध्ये होते. लोकसेवा आयोग पाहिलं, वाईल्ड काउंटली 1919च्या कायद्याने 1926मध्ये इंडिया कौन्सिलचं महत्त्व कमी झालं. पुढे हाय कमिशनर हे पद निघालं. पहिले हाय कमिशनर म्हणून मेयर यांची नियुक्ती करण्यात आली. सर मेयर
आणि या 3 विषय सूचींचे विभाजन देखील या 1919 कायद्यामध्ये करण्यात आलं. म्हणजे पहिलं चुकलं, BCD बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला विश्लेषण करता आलं पाहिजे. दुसरा प्रश्न पाहूया याच टॉपिकवरला. मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅडॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. हा महाराष्ट्र अराजपत्रित म्हणजे गट ब आणि क ला पूर्व परीक्षा 2023ला पडलेला प्रश्न आहे. जून 1918, ऑगस्ट 1918, जुलै 1918 की ऑक्टोबर 1918. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. आपण घेतलेला आहे काल, पण आणखी पाहणार आहोत आपण. 3 जुलै 1918. तर कशा स्वरूपात आपण आपल्या नोट्समध्ये देखील या बाबीचा संदर्भ आपण दिलेला आहे. तर आपण आपल्या नोट्समध्ये देखील पाहू शकतो जे काही मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड या नावाने 1919 कायदा जो काही ओळखला जातो, तो कायदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्यामध्ये भारत मंत्री मॉन्टेस्क्यू, व्हाईसरॉय चेम्सफर्ड, विल्यम ड्यूक अर्ल ऑफ डोनमोर, चार्ल्स रॉबर्टसन व भूपेंद्रनाथ बसू हे भारतीय व्यक्ती आहेत. त्यांचा देखील समावेश या मॉन्टेस्क्यू समितीमध्ये होता. आणि माउंट फोर्ड अहवाल असे त्याला म्हणतात. आणि हा अहवाल जुलै 1918 प्रकाशित करण्यात आलेला होता. हे लक्षात घ्या. व्हेरी IMP. आत्ताच गट बला यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तर पर्याय क्रमांक किती येणार मग? पर्याय क्रमांक आपण प्रश्नपत्रिकेमध्ये पर्याय क्रमांक आपल्या जुलै 1918 त्यामध्ये पर्याय क्रमांक 3 असेल. बरोबर. हे पहा, पर्याय क्रमांक 3 योग्य असेल. आपल्या नोट्समध्ये सर्वांचाच संदर्भ आपण दिलेला आहे. पुढे आहे डॅडॅशचा इंडियन कौन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आता याबाबतचा संदर्भ आपण आपल्या नोट्समध्ये देखील दिलेला आहे. STI मुख्य परीक्षा 2022ला यामधील हा प्रश्न आलेला आहे. तर आपण नोट्समध्ये देखील आधी पाहूया, नंतर या प्रश्नाचं विश्लेषण करूया. या ठिकाणी आपण पाहू शकतो विधानच काय होतं. त्या ठिकाणचं विधान काय होतं की डॅडॅशचा कौन्सिल ॲक्ट म्हणजे काय, भारतीय परिषदांचा कायदा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून याला ओळखलं जातं. हे पहा, जशाच तसं विधान. हा कायदा म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा. पण कोणता? 1961चा कायदा. या कायद्याने काय काय बदल करण्यात आलेले होते? तर व्हाईसरॉयच्या कार्यकारिणी जी काही होती, व्हाईसरॉयची कौन्सिल जी काही होती, त्यामध्ये 1862ला बनारसचा राजा, त्यानंतर सर दिनकरराव पातिळाचे महाराज यांना प्रथमतः नॉमिनेट केलेलं होतं याच कायद्याने 1861च्या. तसेच अनेक साऱ्या बाबी यामध्ये आहेत. मुंबई आणि मद्रास जो काही भाग ब्रिटिशांनी जिंकलेला होता, त्या ठिकाणी त्यांनी विकेंद्रीकरण प्रक्रिया सुरू देखील केलेली होती. महत्त्वाचं काय, 1861चा कायदा. यामध्ये हा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण यांना नॉमिनेट करण्यास सुरुवात त्यामध्ये झालेली होती. भारतीय व्यक्तींना व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये नॉमिनेट करण्यास सुरुवात झालेली होती प्रथमतः. म्हणून हा कायदा महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जातो. यावर देखील प्रश्न आलेला आहे. याचं उत्तर काय ना, 1861चा कायदा. नोट्समध्ये आपल्या दिलेला आहे इन डिटेलमध्ये. काल तसेच लेक्चर देखील झालेला आहे आपला. पुढचं जर बघायचं झालं, घटनात्मक सुधारणाचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 लंडन येथे गोलमेज परिषदा घेण्याचे ठरवले. गोलमेज परिषदानंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर. त्याचं देखील आपण विश्लेषण करणार आहोतच. तर गोलमेज परिषदाबाबत जर पाहत असताना, गोलमेज परिषदा कधी झाल्या आणि या परिषदेतून निष्पन्न काय झालं, तर 3 गोलमेज परिषदा झाल्या. पहिली, दुसरी आणि तिसरी अशा 3 गोलमेज परिषदा झाल्या. पहिली गोलमेज परिषद झाली 1930 ते 31. दुसरी झाली 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931. तर
तिसरी गोलमेज परिषद होती 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 1932 मध्ये. आणखी जर समजलं नसेल तर आपण पाहूया. पहिली गोलमेज परिषद कधी भरलेली होती? 12 डिसेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 मध्ये पहिली गोलमेज परिषद भरलेली होती. दुसरी गोलमेज परिषद जर बघायचं झालं या गोलमेज परिषदाबाबत, तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली, दुसरी आणि तिसरी गोलमेज परिषदेबाबत आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिली जी काही भरलेली होती गोलमेज परिषद, पहिली कधी भरली ते पण आपण पाहणार आहोत. दुसरी कधी भरली ते पण आपण पाहणार आहोत. पहिली गोलमेज परिषद, एक सेकंद, थोडंसं पेन बदलतो. हां, चला, पहिली गोलमेज परिषद जी आहे, पहिली, हिचा टाईम आणि वेळ खूप महत्त्वाचा आहे. 12 नोव्हेंबर 1930 ते किती 19 जानेवारी किंवा 19 जानेवारी 1931 पर्यंत. आणि या गोलमेज परिषदेला पहिल्या 89 प्रतिनिधी कसे होते? उपस्थित होते. 89 व्यक्ती त्या गोलमेज परिषदेला होते. पहिली झाली. दुसरी गोलमेज परिषद आहे, दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 अशा कालावधीमध्ये दुसरी गोलमेज परिषद झाली. यामध्ये 107 प्रतिनिधी काय होते? उपस्थित होते. तर तिसरी गोलमेज परिषद जर बघितली आपण, ती 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 1932 या कालावधीमध्ये पार पडली. म्हणजे आपल्याला प्रश्न कशावर आलेला आहे हे आधी पहा. या 3 गोलमेज परिषदा पार पडल्यानंतर शासनाने या 3 गोलमेज परिषदातून निष्पन्न काय झालं, म्हणजे काय आउटपुट निघालं, हे जाहीर करण्यासाठी एक श्वेतपत्रिका तयार केली होती. त्यालाच व्हाईट पेपर असे पण म्हणतात. आज देखील गव्हर्नमेंट कुठल्या एखाद्या विषयावर माहिती सांगायची असेल तर व्हाईट पेपर जाहीर करते किंवा श्वेतपत्रिका. या 3 गोलमेज परिषदामधून कोणकोणत्या गोष्टी निष्पन्न झाल्या या सांगणारी एक श्वेतपत्रिका काढली. त्यावरच तो प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नाकडे आपण जाऊया आता. या 3 गोलमेज परिषदा पार पडल्या. त्यानंतर म्हणजे तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली एक श्वेतपत्रिका तयार केलेली होती. 3 गोलमेज परिषदेचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित असणारे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित असणारे नेते महात्मा गांधी, काँग्रेसकडून ते उपस्थित होते. तर हे पण लक्षात ठेवा काही गोष्टी. श्वेतपत्रिका कधी आली? मार्च 1933 मध्ये आलेली आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या नंतर आहे ती श्वेतपत्रिका आलेली. तर या काही गोष्टी लक्षात ठेवा इथे. चला, पुढचा प्रश्न आहे पहा. कोणता प्रश्न आहे पुढचा? भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील जी अधिकार विभागणी करण्यात आली होती त्यांची पायाभरणी खालीलपैकी कोणत्या कायद्यातून दिसून येते? म्हणजे अधिकार म्हणजे काय? आता केंद्राचे अधिकार काय असावेत, राज्याचे काय असावेत, आणि राज्य आणि केंद्र असे काही अधिकार वापरतात ते काय असावेत हे ठरवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कायदे झालेले आहेत. त्याबद्दल आपण इन डिटेलमध्ये पाहूया. आधी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चा. कसं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर हा पहा, 1935च्या कायद्यात तरतुदी काय काय होत्या? एक संघराज्य स्थापन करावं किंवा त्यालाच ऑल इंडिया फेडरेशन स्थापन करावे. पण ते स्थापनाची अट त्यामध्ये होते, पण ते कधीही अस्तित्वात आले नाही. कारण काय होतं? संस्थानिकांनी संघराज्यासाठी कधीही ते सहभागी झाले नाहीत, कारण त्यांना कंपल्शन करण्यात आलेलं नव्हतं. त्यानंतर 3 याद्या तयार केल्या. म्हणजे 3 याद्या म्हणजेच काय? संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा 3 याद्या तयार केल्या आणि ही विभागणी करण्यात आलेली आहे. म्हणजे काय?
संघराज्य क्षेत्र म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्यामध्ये जी काही विभागणी करण्यात आली की केंद्रानं कोणतं काम करायचं, राज्यानं कोणतं काम करायचं, याबाबतची विभागणी ही 1935च्या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे. मग केंद्र किती विषयांवर काम करणार होता, तर 59 विषय होते. प्रांत म्हणजे राज्य किती भागावर किंवा विषयावर काम करणार होते, तर 54 विषय राज्यांना दिलेले होते की तुम्ही तेवढं काम करायचं. आणि या दोघांनाही काम करण्यासाठी एक समवर्ती सूची देण्यात आलेली होती. म्हणजे या दोन्ही सूचीमध्ये नाहीत असे विषय काय होते, त्यामध्ये 36 विषयांचा समावेश होता. पण गव्हर्नर जनरलकडे शेषाधिकार दिलेले होते. शेष अधिकार म्हणजे काय, या तिन्ही सूच्यामध्ये जेवढे काही विषय दिलेले आहेत ते सोडून इतर जे काही अधिकार आहेत त्याला शेष अधिकार असे म्हणतात. तर याचं उत्तर काय, मग 1935च्या कायद्याने हे केंद्र आणि राज्यामध्ये अधिकाराची विभागणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं विधान आहे, या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. दुसरं विधान आहे, फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली. तिसरं विधान आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. तर यामध्ये यापैकी जर इथं उत्तर बघितलं तर यापैकी 1 नंबर उत्तर याचं बरोबर येतं. कसं बरोबर येतं हे पण पहा. या कायद्यानं काय केले हो, प्रांतिक स्वायत्तता निर्माण केली. प्रांतिक स्वायत्तता म्हणजे स्वतंत्र अधिकार प्रांतांना देऊन टाकले. प्रांतीय स्वायत्तता जवळपास 1937 ते 1939 मध्ये त्यावेळेस भारतामध्ये प्रांतीय स्वायत्तता अस्तित्वात होते. कारण 1935चा कायदा 1937 पासून लागू झाला. 6 प्रांतामध्ये 2 ग्रह असलेलं विधिमंडळ देखील स्थापन झालं. त्यापैकीच महाराष्ट्रामध्ये देखील 1937ला पुणे येथे हे विधिमंडळ स्थापन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नंतरचा आहे फेडरल कोर्टची स्थापना झाली. बरोबर आहे, कोलकात्याला फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. याच कायद्याने 1935च्या कायद्याने 1 एप्रिल 1937 मध्ये, हे पण लक्षात घ्या. आणि तिसरं जे काय आहे, रिझर्व्ह बँकेची कायदा, रिझर्व्ह बँकेची तरतूद होती त्यामध्ये, पण स्थापना मात्र 1934च्या कायद्याने, 1934चा जो काही RBI ॲक्ट आहे त्यानुसार या RBIची स्थापना झालेली आहे. त्यामुळं हे कसे येणार, चुकीचे येणार, हे लक्षात घ्या. मग या 1935च्या कायद्यामध्ये आणखी कोणकोणत्या तरतुदी होत्या आपण त्या पण पाहू. या कायद्यामध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, एकूण कलम जे होते किती होते हो, 321 कलम. अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. आणि 10 अनुसूची यामध्ये होत्या. 10 अनुसूची, 321 कलम होते आणि 24 भाग होते. 24 भाग, 10 अनुसूची, 321 कलमे होते. जवळपास सुभाष कश्यप असे म्हणतात की भारतीय राज्यघटनेमध्ये जवळपास 70% भाग हा याच कायद्यातून घेण्यात आलेला आहे. 1935च्या कायद्यातून घेण्यात आलेला आहे असं सांगितलं जातं. मग या कायद्यामध्ये तरतुदी कोणकोणत्या होत्या त्या पण आपण पाहूया. तर चला, 1935च्या कायद्यामध्ये तरतुदी कोणकोणत्या होत्या बघा. 1935चा कायदा, यामध्ये तरतूद होती पहिली, ऑल इंडिया फेडरेशन म्हणजे काय, भारतीय संघराज्य स्थापना. भारतीय संघराज्य स्थापन केलं जावं, भारतीय संघराज्य याची स्थापना केली जावी. पण ते शक्य झालं का, नाही. ही तरतूद होती पण अस्तित्वात आली नाही, कारण यामध्ये संस्थानिकांनी सहभाग घेतला नाही. कारण संस्थानिकांना ती ऐच्छिक होती, त्यांच्या मनावर होतं, सहभागी व्हायचं असेल तर होऊ शकतं, अन्यथा नाही. त्यामुळे हे संघराज्य कधीच अस्तित्वात आलं नाही. दुसरी जी काही तरतूद होती, केंद्रात द्विदल शासन पद्धती, केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा प्रारंभ झाला. द्विदल शासन, पण कुठे, केंद्रामध्ये. केंद्रात, राज्यात नाही, केंद्रात. राज्यात आधी झाला होता 1919च्या कायद्यानं. आणि 1937 मध्ये प्रांतांना स्वायत्तता देण्यात आलेली होती. त्यानंतर महिलांना पण मतदानाचा अधिकार या कायद्याने देण्यात आलेला होता. जवळपास इंडिया कौन्सिल या कायद्याने रद्द करण्यात आली होती. काय, इंडिया कौन्सिल. इंडिया कौन्सिलचं महत्त्व कमी झालं, इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आलेली होती. याच कायद्याने शेष अधिकार कुणाकडे दिलेले होते, शेष अधिकार हे याच कायद्याने गव्हर्नर जनरलकडे देण्यात आलेले होते. 1935च्या कायद्यामध्ये बघा, मी खूप महत्त्वाचं सांगतोय, 1935च्या कायद्यामध्ये शेष अधिकार
कुणाकडे होते? गव्हर्नर जनरलकडे होते. त्यानंतर आपण शेषाधिकार आज घडीला कोणाकडे आहेत? स्वतंत्र भारतामध्ये केंद्र शासनाकडे आहेत. केंद्र शासन आपण कोणाकडून घेतलेली आहे ही तरतूद? शेषाधिकार केंद्राकडे असणे, कॅनडाकडून घेतली. कॅनडाकडे कुणाकडे आहेत? केंद्राकडेच आहेत, कॅनडाकडे. त्यानंतर अमेरिकेमध्ये कुणाकडे आहेत? शेषाधिकार हे राज्याकडे आहेत. अमेरिका आणि स्वित्झर्लंड राज्य किंवा प्रांताकडे शेषाधिकार आहेत. तर हे लक्षात घ्या, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. अनेक प्रश्न त्यावर आलेले आहेत. आणि त्यानंतर जर बघितलं तर अनेक सारे काही अल्पसंख्याक जाती आहेत, त्यांना स्वतंत्र राखीव मतदारसंघ, त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते. त्यामध्ये मुस्लिम तर आधीच दिले होते, पण या पण कायद्यामध्ये मुस्लिम असेल, शीख असेल, युरोपियन असतील, ख्रिश्चन असतील इत्यादी लोकांना स्वतंत्र मतदारसंघ या 1935च्या कायद्याने दिलेले होते. मग त्याच तरतुदी आपल्याला पाहायच्या. हे पहा, 1935च्या कायद्याने आरबीआयची स्थापना झाली का? नाही झालेली. तर हे दोन बरोबर आहेत, ए आणि बी बरोबर. पर्याय क्रमांक 1 उत्तर त्याचं येतं. आता सांगितलं आपण यामधील 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत डॅडॅश भाग किंवा विभाग, कलमे आणि परिशिष्टे होती असं सांगण्यात आलेलं आहे. बघूया आपल्या नोट्समध्ये त्याचं विश्लेषण. आता सांगितलं मी. तर हे पहा, किती भाग होती, किती परिशिष्टे होती आणि कलमे किती होते? तर 21 काय होते? 21. त्यामध्ये जर बघितलं आपण 321 कलमे होते. 321 कलमे, 14 भाग आहेत आणि 10 परिशिष्ट ह्या 1935चा जो काही भारत सुधारणा विषयक अधिनियम आहे तर यामध्ये होते. आता या कायद्याचं रूपांतर 1935च्या कायद्याचं रूपांतर 2 ऑगस्ट 1935 रोजी कशात झालं? कायद्यात झालं. पूर्वी एक कच्चा मसुदा होता, नंतर याला मांडलं, कायदेशीर स्वरूप दिलं. कधी? 2 ऑगस्ट 1935ला. आणि या कायद्याचा अंमल कधी केला? 1 एप्रिल 1937ला. तर हे लक्षात घ्या, 1 एप्रिल 1937ला या कायद्याची अंमलबजावणी झाली 1935च्या. हे सर्व फॅक्च्युअल डाटा आहे, अनेक वेळा परीक्षांना येऊन गेलेलं आहे, मग देखील सांगितलं होतं. तर काय मग 321 कलमे 14 भाग, 321 कलमे 14 भाग आणि 10 परिशिष्ट त्यामध्ये होती. 2 ऑगस्ट 1935ला कायद्यात रूपांतर, 1 एप्रिल 1937ला या कायद्याची अंमलबजावणी झालेली पाहायला मिळते. आता पुढचा प्रश्न आहे बघा, 10 नंबरचा. 1909चा कायदा. आता योग्य जोडी आपल्याला ओळखायचे. एक्साइज PSI 2018च्या मुख्याला प्रश्न आलेला आहे की कोणत्या कायद्यातील तरतूद ही योग्य आहे? 1909चा कायदा निर्वाचनाचं तत्व म्हटलंय. 1919चा प्रांतिक स्वायत्तता कायदा, 1935चा प्रांतासाठी द्विदल राज्य पद्धती आणि 1937चा जबाबदार शासन पद्धती. तर एक लक्षात घ्या, यामधील उत्तर मी आधी सांगतो, हे उत्तर बरोबर आहे. 1947 जबाबदार राज्य पद्धती किंवा शासन पद्धती. तर हे वरील का चुकले त्याचं देखील विश्लेषण करूया आपण. तर याचं उत्तर निर्वाचन तत्व 1892च्या कौन्सिल ॲक्टमध्ये होतं, अप्रत्यक्षपणे निवड होते त्यामध्ये. आणि 1909च्या कायद्यामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना आहे. निवडणूक आयोगाची स्थापना 1909च्या कायद्यानुसार झालेली आहे, त्यामुळे हे पण चुकलं. प्रांतिक स्वायत्तता कायदा आत्ताच पाहिला, 1935चा प्रांतिक स्वायत्तता कायदा भारतामध्ये 1937 ते 1939 मध्ये काय होती? प्रांतिक स्वायत्तता भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रांतासाठी द्विदल राज्य पद्धती 1919च्या कायद्याने होती, त्यामुळे ते पण चुकलं, हे पण चुकलं. उत्तर काय? 4 नंबरचं. तर लक्षात घ्या, एक एक टॉपिक आपण घेत आहोत, त्यावर विश्लेषणाकडे पण जाऊया, आपल्या नोट्सकडे पण. तर चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी कोणत्या तरतुदीचा अंमलात आल्या नाहीत किंवा आणल्या नाहीत? म्हणजे 1935चा जो काही कायदा आहे त्यामध्ये काही तरतुदी होत्या, पण त्या कधीच अंमलात आल्या नाहीत. अशा कोणत्या तरतुदी होत्या असं त्यांनी विचारलेलं आहे. तर यामध्ये जर बघितलं, प्रांतीय स्वायत्तता होती भारतामध्ये 1937 ते 1939 पर्यंत प्रांतांना अधिकार देण्यात आलेले होते.
तुमचं तुम्ही आपापल्या पद्धतीने योग्य काम करा, ही प्रांतीय स्वायत्तता त्यामध्ये होती. त्यानंतर भारत मंडळ रद्द करण्यात आलेलं होतं, म्हणजे भारतीय परिषद जी आहे भारत मंत्र्याची ती रद्द करण्यात आलेली होती. मग उत्तर काय येतं, ब आणि क याचं उत्तर असणार आहे. मी अनेक वेळा सांगितलं इंडियन फेडरेशनची स्थापना त्यामध्ये दिलेली होती, पण ती शेवटपर्यंत अस्तित्वात आली नाही. का तर यामध्ये एखादा देश किंवा संघराज्य तयार होण्यासाठी यामध्ये भारतामध्ये अनेक संस्थानिक होते, त्यांचा संघराज्यात सहभाग व्हा किंवा त्यांच्या मनावर होतं संघराज्यात सहभागी व्हायचं की नाही, त्यामुळे ते सहभागी झाले नाहीत, म्हणून संघराज्य कधीच अस्तित्वात आलं नाही. केंद्रात द्विदल राज्य पद्धती हे जे काही स्वरूप आहे किंवा ही तरतूद आहे 1919च्या कायद्यामुळे अंमलात आलेली होती. त्यामुळे 1935च्या कायद्यातील या 2 तरतुदी नाहीत जे की अंमलात आलेले नाहीत, ते ब आणि क. ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 2 योग्य. चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा 1935च्याच कायद्यावरला आहे. भारत सरकार कायदा 1935 नुसार शेष अधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. आणि त्यानंतर कारण सांगितलं खाली, विधान आणि कारण. भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्य, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूच्यांची विभागणी करण्यात आलेली होती. तर यामध्ये जर उत्तर पाहायचं असेल तर याचं उत्तर काय येतं, तर याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 4 येतं. काय येतं 4, तर त्याचं पण विश्लेषण करूया. तर मी अनेक वेळा सांगितलं शेष अधिकार 1935च्या कायद्यानं हे कुणाकडे दिले होते, गव्हर्नर जनरल किंवा त्यालाच व्हाईसरॉय असे देखील म्हणतात. आज घडीला शेष अधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत. शेष अधिकार काय असतात, या 3 सूच्या सोडून, म्हणजे कोणकोणत्या, संघराज्य सूची असेल किंवा प्रांतिक म्हणजे राज्य सूची असेल आणि समवर्ती, या 3 सूच्यामध्ये जे विषय नाहीत ते महत्त्वपूर्ण विषय हे शेष अधिकारामध्ये असतात. आणि केंद्राकडे का दिलेले आहेत, मग शेष अधिकार केंद्राकडे का दिलेले आहेत, तर केंद्रीय व्यवस्था टिकून राहावी, देशामध्ये एकात्मता राहावी, कोणत्याही निर्णयावर ठामपणे उत्तर देता यावं यासाठी केंद्राला जास्त अधिकार आपल्या घटनेनं दिलेले आहेत. त्यामुळं इथं काय विधिमंडळाकडे होते का 1935च्या कायद्यात, नाही, गव्हर्नर जनरलकडे होते. दुसरं मात्र विधान बरोबर आहे. 3 सूच्या तयार केल्या होत्या. पर्याय क्रमांक 4. आता आपण शेष अधिकाराबद्दल थोडक्यात पाहणार आहोत. हे पहा, आपल्या नोट्समध्ये पण आपण दिलेले आहेत शेष अधिकार. शेष अधिकार कोठे म्हणजे कोणाला होते ते पण आपण पाहणार आहोत. आज घडीला भारतामध्ये शेष अधिकार कुणाकडे आहेत, केंद्र शासनाकडे आहेत. कॅनडामध्ये केंद्र शासनाकडे आहेत, कारण आपण कॅनडाकडूनच ही पद्धत स्वीकारलेली आहे. 1935च्या कायद्यामध्ये त्यालाच उर्वरित अधिकार असे देखील म्हणतात, त्यालाच शेष अधिकार असे देखील म्हणतात. गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉयकडे होते. आणि 1919च्या कायद्यानं केंद्र शासनाकडे होते. 1919च्या कायद्याने केंद्र शासनाकडे होते, पण 35च्या कायद्याने गव्हर्नर जनरलला दिले. आज घडीला देखील अमेरिका आणि स्वित्झर्लंड हे असे देश आहेत की त्यांच्यामध्ये प्रांत किंवा राज्य यांच्याकडे शेष अधिकार देण्यात आलेले आहेत. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. आणि त्यामध्ये दुसरं जे काही विधान होतं, 3 सूची स्थापन करण्यात आली, संघ, प्रांतिक किंवा राज्य आणि समवर्ती. हे पण लक्षात घ्या, यांचे विषय पण माहिती पाहिजेत आपल्याला. करून पहिलं विधान जे आहे चुकीचं ठरतं. म्हणून पहिलं विधान कसं आहे, मग चुकीचं आहे. दुसरं जे आहे ते बरोबर आहे. उत्तर काय ना, उत्तर काय येणार, 12चं उत्तर काय 4. ए चूक, तर आर बरोबर. तर अशा स्वरूपाचे हे प्रश्न आहेत, हे लक्षात घ्या. आता पुढे जर बघायचं झालं, अनेक सारे प्रश्न आहेत यावर देखील. राजेशिवाय मुख्यचा प्रश्न आहे हा. चला आपण थोडक्यामध्ये पाहून घेऊया. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली, तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी देखील झाली. बघा, 2 वेळा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलकत्त्यामध्ये आहे. एक तर 1935च्या कायद्याने, त्यालाच फेडरल कोर्ट ऑफ इंडिया म्हणतात,
आणि 1773च्या कायद्याने त्या वेळेमध्ये हे करण्यात आलेलं वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये एक झालेलं होतं. त्यामुळं पहिला कायदा पायाभरणी करणारा पहिला कायदा ब्रिटिशांनी भारतीयांवर लादलेला आहे 1773चा नियामक कायदा. भारतातील प्रशासन कशा पद्धतीने असावं हे ठरवणारा 1773चा नियामक कायदा, त्याला रेग्युलेटिंग ॲक्ट असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे 4. 1935च्या कायद्याने देखील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली होती, पण या ठिकाणी विचारलेलं आहे की भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी करणारा पहिला कायदा कोणता आहे? 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. त्यामुळे ते माहिती पाहिजे. पर्याय क्रमांक 4 योग्य. पुढचा प्रश्न बघा, राजसेवा पूर्व 16चा. 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते, आत्ताच पाहिलं. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांना देण्यात आलेले आहेत, आत्ताच पाहिलं. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आलेले आहेत. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर या ठिकाणी याचं उत्तर काय येणार मग? अ आणि ब. का? कॅनडामध्ये देखील केंद्र शासनाकडे दिलेली आहेत. आपण कॅनडाकडूनच ती पद्धत घेतलेली आहे. अमेरिकेत आणि स्वित्झर्लंडमध्ये कुणाकडे आहेत? तर प्रांताकडे आहेत, म्हणजे राज्याकडे आहेत. हे बरोबर आहे. पुढचे 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. म्हणजे अ आणि ब बरोबर. तेच प्रश्न आहे, वेगळं असं काही नाही. पुढचं पाहूया आणखी एक प्रश्न. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असे 1935च्या कायद्याला म्हणतात. मधील खालील तरतुदी विचारात घ्या. कोणकोणत्या आहेत खालील तरतुदी? तर पहिली पहा, या कायद्यान्वये केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान करण्यात आलेलं होतं. बरोबर आहे. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपवलेले होते. हे कसं आहे आता? चुकीचं ठरतं. या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणी मंत्री परिषद नियुक्त करण्यात आलेली होती. हे पण बरोबर आहे. म्हणून याचं जर या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं तर काय येणार? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक खालील पाहूया आपण. पर्याय काय काय आहेत खाली? पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे. म्हणजे अ आणि क बरोबर आहे. क, या कायद्याने जो काही कोणतीही व्यक्ती जबाबदार ठरवण्यात आलेली नव्हती. त्यानंतर पुढचं जर बघायचं झालं, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सुरुवातीला 1909च्या कायद्यामध्ये दिलेली होती. नंतर याची व्याप्ती वाढत जाऊन 1935च्या कायद्यामध्ये मुस्लिमांसाठी तर शीख असेल, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियनसाठी देखील त्यांनी प्रतिनिधित्व वाढवलेलं होतं. शेषाधिकार फक्त इथं काय चुकलं? गव्हर्नर जनरलकडे होते. त्यामुळे अ आणि क पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. टॉपिक वाईज अभ्यास करा. ज्यावेळेस टॉपिक वाईज अभ्यास कराल त्यावेळेस नंतर मिक्स प्रश्नपत्रिका सोडवा, तुम्हाला नक्की मार्क पडणार. आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या 1935चा कायदा, 1909चा कायदा आणि 1919चा कायदा या 3 कायद्यावरच प्रश्न जास्तीत जास्त असतात. त्यामुळे हे जर 3 कायदे तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रश्न सोडवले तर एकही मार्क तुमचा या कायद्यावरला कटणार नाही किंवा जाणार नाही. पुढचं पाहूया. केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारकांनी कोणाकडून घेतली? तर सांगायचं उत्तर, याचं जर आन्सर बघायचं झालं काय येणार? 1935च्या कायद्याने 3 सूची बनवलेल्या होत्या. तसेच केंद्राकडून राज्यांना निर्देश देणे आणि राज्याने केंद्राचे निर्देश पाळणे अशी देखील तरतूद या 1935च्या कायद्यामध्ये होती. सर्व काही तरतुदी मी ऑलरेडी देऊन ठेवलेल्या आहेत. कालच्या लेक्चरमध्ये पण तुम्ही पाहिलेलं असेल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्याने स्वीकारले? तर याचं उत्तर मी कालच्या लेक्चरमध्ये पण दिलेलं आहे. चार्टर ॲक्ट 1853च्या चार्टर ॲक्टने डलहौसी ज्यावेळेस गव्हर्नर जनरल होते त्यानंतर त्यांनी एक मेकॉले समिती स्थापन केली होती. मेकॉले समितीने सांगितलं होतं की या 1853च्या कायद्यानुसार सनदी सेवा म्हणजे स्पर्धा परीक्षेद्वारे आपल्या नोकर भरती करावी असे त्यांनी अहवाल दिला होता. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 योग्य येतं. 1935च्या कायद्यामध्ये कशाची तरतूद होती? तर यामध्ये प्रौढ मताधिकार आहे का? नाही. फक्त 10% लोकांना शिक्षण आणि मालमत्ता या 2 गोष्टी लक्षात ठेवूनच मताधिकार मिळत होता. त्यामध्ये साम्राज्याअंतर्गत शासनाधिकार आहे का? नाही. त्यामध्ये प्रांतिक स्वायत्तता मिळालेली होती. 1937 ते 1939 पर्यंत भारतामध्ये प्रांतांना स्वायत्तता प्रदान करणारा कायदा म्हणून 1935च्या कायद्याला ओळखलं जातं, हे लक्षात घ्या. पुढचं जर पाहायचं झालं
हां, मगाशी पण सांगितलं, ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यामध्ये होती? स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद, तर याचं उत्तर आहे 1909चा कायदा. 1909चा कायदा मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड नाही, मोर्लेमेंटो, सॉरी, या दोन कायद्यामध्ये अनेकांना कन्फ्युजन होतं. मोर्लेमेंटो सुधारणा कायदा. मग 1992चा कायदा काय सांगतो? फक्त 1992च्या कायद्याने निर्वाचन तत्व लागू केलं. निर्वाचन तत्व 1992च्या कायद्याने लागू केलं. म्हणजे काय? फक्त निवडणूक, पण कशी? अप्रत्यक्षपणे, मोठ्या प्रमाणात नाही, मर्यादित प्रमाणामध्ये निवडणुका सुरू केल्या होत्या. पण निवडणूक आयोग 1909च्या कायद्यापासून, मोर्लेमेंटो सुधारणा कायद्यापासून भारतामध्ये अंमलात आणलेला होता. तर हे अशा पद्धतीने प्रत्येक टॉपिक आणि या टॉपिकवरील आयोगाच्या प्रश्नाचं विश्लेषण जर तुम्ही केलं तर मला वाटत नाही पूर्वनिग्न किंवा मुख्य काढणं अवघड जाईल. एखादा विषय, राज्यघटनासारखा विषय तुमचा हँड होईल. तर आणखी पुढील लेक्चर लवकरात लवकर आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.